नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पाहू शकता मित्रांनो, तूर ही दर 2 बेडच्या नंतर एक वळ लावलेली आहे, ती पण बेडवर 2 तास 60 दिवस झालेले आहेत. टोकन यंत्राच्या माध्यमातून याची लागवड केलेली आहे आणि 2 वेळेस याच्यात डवरे झालेत. आता याच्यामध्ये आपण खत टाकणार आहोत. तर यामध्ये कोणतं खत टाकायला पाहिजे हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. त्याआधी मित्रांनो, कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपले जे शेतकरी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा. तर मित्रांनो, यामध्ये आपण आज खत पेरून घेणार आहे. त्यामध्ये मुख्यत्वे आपल्याला 2 खताचा वापर या ठिकाणी करायचा आहे. एक म्हणजे DAP एकरी 50 किलो आणि अल्गारिया ग्रॅन्युल 10 किलो. तर मित्रांनो, आपण यामध्ये या दोन्ही खताचा वापर यासाठी करणार आहे की सुरुवातीच्या काळामध्येच पिकाची जोमदार वाढ झाली पाहिजे, कलर लसलशीत राहिला पाहिजे, हिरवागार, आणि फांद्या वगैरे चांगल्या पद्धतीने झाल्या पाहिजे. कारण आपल्याला या तुरीच्या पिकाची छाटणी करायची आहे. यावर्षी आपल्याला याच्या 3 छाटण्या करायच्यात आणि सुरुवातीच्या अवस्थेत चांगली वाढ होणं खूप गरजेचं आहे. आणि यावर्षी पाऊस काळ काही तेवढा पाहिजे तसा नाही, म्हणजे पाऊस खूप कमी प्रमाणात असल्या कारणानं यावर्षी आपल्याला तुरीला खताची मात्रा वारंवार देत राहावं लागणार आहे. आणि सोयाबीनची पहिली फवारणी झालेली आहे, दुसरी फवारणी आता उद्या किंवा परवा करायची आहे. त्यासाठी आपण कीटकनाशक आणलेले आहेत. यामध्ये इमाजू घेतलेला आहे आपण 15 ग्राम प्रति पंपासाठी. त्यासोबत प्रोफेन्सी घेतलेला आहे 40 मिली प्रति पंपासाठी. सोबत आपण हेक्झिल घेत आहोत 25 ml प्रति पंपासाठी. आणि अल्गारिया लिक्विड हे जे टॉनिक आहे आपलं जबरदस्त, हे टॉनिक 50 मिली प्रति पंपासाठी घेणार आहोत. आणि सोबत आपण 1261 हे विद्राव्य खत घेणार आहे. तर या पद्धतीने आपण या सोयाबीनचा फवारा मारणार आहोत उद्या किंवा परवा. आज दिनांक 17 जुलै 2025 आहे आणि येणाऱ्या 2 दिवसात आपण फवारणी करणार आहे. आज थोडेफार शितोडे पडले, त्यामुळे थोडंसं वावरात चालता येणार नाही. तर बहुधा उद्या किंवा परवा आपण या ठिकाणी फवारणी घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता, हा तुरीचा प्लॉट आहे आपला आणि या ठिकाणी आपल्याला तुरीमध्ये या पद्धतीने खताचा डोस करायचा आहे. तसंच मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असे असतात की तूर मरते किंवा उधळते, त्यासाठी आपण कुठल्या उपाययोजना करायला पाहिजे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे नक्कीच. त्यासाठी कृषी समृद्धी यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.